संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात मागच्या 3-4 दिवसात एकूण 143 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. खासदारांना निलंबित करण्याची सुरुवात कधीपासून झाली, पहिलं निलंबन कधी झालं, असे प्रश्न या निमित्तानं समोर येतात. संसदेतून खासदारांचं निलंबन करण्याला 60 वर्षांपेक्षा अधिकचा इतिहास आहे. कोडे मुराहारी असं संसदेतून निलंबित झालेल्या पहिल्या खासदाराचं नाव. ते उत्तर प्रदेश येथून राज्यसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले. मुराहारी यांना 3 सप्टेंबर 1962 रोजी निलंबित करण्यात आलं होतं. आक्षेपार्ह वर्तनासाठी त्यांना पूर्ण अधिवेशनाकरिता निलंबित करण्यात आलं होतं. गोडे मुराहारी यांचा जन्म 20 मे 1926 रोजी झाला होता. मोराहारी हे 1962 ते 1968, 1968 ते 74, 1974 ते 77 असे 3 वेळा राज्यसभेवर निवडून आले होते. 1972 ते 77 या काळात राज्यसभेचे उपसभापती सुद्धा होते. मुराहारी यांना एकदा नाही तर 2 वेळा निलंबित करण्यात आलं. 25 जुलै 1966 साली सुद्धा त्यांना निलंबित केलं गेलं होतं. यावेळी त्यांच्यासह खासदार राजनारायण यांनाही आठवडाभरासाठी निलंबित केलं गेलं होतं. सभागृह नेते MC चांगला यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला, ज्याला सभागृहानं मान्यता दिली, अशी माहिती PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्च संस्थेच्या माध्यमातून मिळते. या दोन्ही खासदारांनी निलंबित केल्यानंतर सभागृहाच्या बाहेर जाण्यास नकार दिला. त्यामुळे मार्शलला बोलवावं लागलं. मार्शल्सनी दोन्ही खासदारांना उचलून सभागृहाबाहेर नेलं. दुसऱ्या दिवशी सभापतींनी घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. राजनारायण 1977 साली इंदिरा गांधी यांचा पराभव केला होता. त्याआधी त्यांनी इंदिरा गांधी यांच्या विरोधात खटला जिंकला. राजनारायण यांनाही 2 वेळा निलंबित केलं गेलं. 12 ऑगस्ट 1971 रोजी त्यांना दुसऱ्यांदा निलंबित केलं गेलं. संसदीय कार्यमंत्री ओम मेहता यांनी निलंबित करण्याचा ठराव मांडला, ज्याला सभागृहानं मान्यता दिली. यावेळी राजनारायण यांनी सभागृहाच्या बाहेर जाण्यास नकार दिला. तेव्हा त्यांनाही यावेळी मार्शलनं उचलून बाहेर नेलं. राज्यसभेत सभापतींनी नाव जाहीर केल्यानंतर सभागृह निलंबनाच्या कारवाईला पाठिंबा देतं, तर लोकसभेत आक्षेपार्ह वर्तन केल्यानंतर अध्यक्ष निलंबनाची कारवाई करतात. 1989 साली न्यायमूर्ती ठक्कर समितीचा अहवाल पटलावर मांडल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला. लोकसभेतून 63 सदस्यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर 2015 साली लोकसभेत गैरवर्तन केल्याबद्दल 25 खासदारांचं निलंबन केलं गेलं होतं. 1989 कारवाईनंतर ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं मानलं गेलं.